फक्त 40 करोडमध्ये बनलेल्या या चित्रपटाने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की बजेट मायने नहीं रखता है. अच्छा कंटेंट होना चाहिए आणि लोकांपर्यंत प्रेझेंट चांगलं करता आलं पाहिजे. बस एवढीच गोष्ट आहे की तुम्ही चित्रपट कसेही बनवा, पण ते चित्रपट तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे, त्याची हाईप निर्माण करता आली पाहिजे, त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. आणि हीच गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे लोका चॅप्टर 1 चंद्रा या चित्रपटाने. फक्त आणि फक्त 40 करोडमध्ये बनलेला हा चित्रपट 250 करोडच्या पार गेलेला आहे. काय आहे या चित्रपटामध्ये हेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, मी वेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. या चित्रपटामध्ये दिलकीर सलमाननी अशा प्रकारे प्रेझेंटेशन केलेलं आहे की आपण खरंच त्या चित्रपटासोबत कनेक्ट होतो. बॉलिवूडमध्ये असं होत नाही, मीच करत नाही. तुम्ही जर एखादं कल्चर दाखवण्याचं काम करत असाल तर त्या कल्चरला पूर्णच्या पूर्ण एक्सपोज करता आलं पाहिजे आणि व्यवस्थित करता आलं पाहिजे. पण आपल्या बॉलिवूडमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाही. ते फक्त थोडं कुठंतरी दाखवतात, एखादं गाणं किंवा मग एखाद्या देवीचा गोंधळ किंवा काहीतरी गोष्टी दाखवतात आणि बस संपलं म्हणतात. म्हणजे ज्यादा झंझट में पडते नाही. साऊथवाले आहेत ना, ते पूर्णच्या पूर्ण आपल्या कल्चरला एकदम एक्सपोज करतात आणि तेही नीट एकदम स्वच्छ, कुठेही गालबोट लागता कामा नाही अशा प्रकारे ते लोक आपल्या कल्चरला एक्सपोज करतात. हीच गोष्ट ह्या लोका चॅप्टर 1 मध्ये दाखवलेली आहे. याच कारणामुळे ऑडियन्सने त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे. कारण ह्या चित्रपटाची स्टोरी, ह्या चित्रपटाचं प्रेझेंटेशन खूप उत्तम आहे. नवीन कलाकार आहेत, त्यांनी त्यांचे रोल एकदम उत्तम प्रकारे निभावलेले आहेत. या चित्रपटाचं बीजीएम जेवढं वाजते ना, जबरदस्त वाजते. स्पेशली तुम्हाला सांगतो की चंद्राचं फ्लॅशबॅक मध्ये जेव्हा आयुष्य दाखवले जाते की चंद्रा नक्की कोण आहे, ज्या वेळेस ती सुरुवात होती आणि ते हळूहळू कहाणी आपल्याला सांगण्यात येते, ती कहाणीचं प्रेझेंटेशन, त्या कहाणीला धरून ज्या काही गोष्टी ॲनिमेशन केलेलं आहे ते एकदम उत्तम आहे. आणि विचारही करू शकत नाही की ह्या सगळ्या गोष्टी ही एक मुलगी करू शकत असेल. असे भयानक भयानक ट्विस्ट आहेत ना ह्या चित्रपटामध्ये, तुम्ही बघताना तुम्हाला अक्षरशः अंगावर काटा येतो आणि तुम्ही म्हणाल की वाह काय चित्रपट बनवलेला आहे. ज्यांनी हा चित्रपट बघितलेला आहे त्यांनी जरा कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की कोणता सीन आवडला त्यामधला. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय.